नगरपालिका निवडणुकांचे निकाल नुकतेच लागलेत। भाजपचा वर्चस्व पाहायला मिळाला, कारण तब्बल 57 ठिकाणी नगराध्यक्ष हे भाजपचे झालेत आणि आता यानंतर सरकारनं नगराध्यक्षांच्या अधिकारांमध्ये वाढ केलेली आहे। परिणामी जिथे जिथे भाजपचं संख्याबळ कमी आहे अशा ठिकाणी भाजपला सत्तेचा गाडा हाकणं सोपं जाणार आहे। नगराध्यक्षांच्या अधिकारात वाढ केल्याची घोषणा आज नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत केली। यंदा थेट जनतेमधनं नगराध्यक्षांची निवड झाली, त्यामुळे नगराध्यक्षांना हे विशेष अधिकार बहाल करण्यात आले आहेत। रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहेत। रश्मी, काय म्हटलंय राज्य सरकारनं? ज्ञानदा, आज जे निवेदन दिलेलं आहे रणजित पाटील यांनी, त्यांनी असं म्हटलेलं आहे की पहिल्यांदा निवडणुकांमध्ये अशा पद्धतीने नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि थेट नगराध्यक्ष निवडण्याची निवडणूक झालेली आहे आणि म्हणून राज्य सरकारने या नगराध्यक्षांना काही जे अधिकार आहेत ते वाढवून दिले आहेत। पहिली जी सर्वसाधारण सभा होते ते बोलवण्याचे अधिकार जे आधी जिल्हाधिकाऱ्यांना होते ते आता नगराध्यक्षांना दिले आहेत। तर नामनिर्देशित सदस्यांची नावं जी जाहीर करण्याचा जो अधिकार आहे तो देखील नगराध्यक्षांनी दिला आहे। म्हणजे नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीत नामनिर्देशित सदस्य कोण असणार हे ठरवण्याचा अधिकार आता नगराध्यक्षांना असणार आहे आणि पीठासीन अधिकारी म्हणून काम बघण्याचा अधिकार पण नगराध्यक्षांना दिलेला आहे। त्यामुळे आपण बघतो की याआधी देखील असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते की नगराध्यक्षांच्या अधिकारांमध्ये वाढ होईल। तर आपण पाहतो की त्याचं हे पहिलं पाऊल आहे की आज सरकारने विधानसभेमध्ये अशा पद्धतीने निवेदन दिलेलं आहे। रश्मी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।